नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.3 देअर इज अ होल इन द बकेट ही इंटरेस्टिंग पोएम पाहणार आहोत. ही गोष्ट आहे हेनरी आणि लिसा यांची आणि हेनरीच्या बकेटला एक छिद्र पडलेलं आहे आणि लिसा त्याला उपाय सांगते. पण प्रत्येक उपायासाठी काही ना काही अडचण येत असते. तीच ही इंटरेस्टिंग स्टोरी, ही इंटरेस्टिंग पोएम आपण बघितलेली आहे. आज आपण या पोएमचे सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. तर चला आपण व्हिडिओकडे वळूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आपला पॉइंटर्समधला फर्स्ट क्वेश्चन आहे, प्रेझेंट द सॉन्ग ऑफ लिझा अँड हेनरी इन द क्लासरूम. आता लिझा आणि हेनरी यांची जी पोएम आहे ती तुम्हाला क्लासरूममध्ये प्रेझेंट करायची आहे, जी आता आपण बघितलेली होती. त्याचं एक्सप्लेनेशन आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. ते तुम्ही करू शकता. देन सेकंड आहे, लिस्ट द ऑब्जेक्ट्स अँड ॲक्शन मेन्शन इन द पोएम. आता याच्यातली जी ऑब्जेक्ट म्हणजे जी वस्तू आहे आणि ॲक्शन म्हणजे जी कृती केली गेलेली आहे, ते आपल्याला इथे मेन्शन करायचे आहेत. तर ऑब्जेक्ट्स कोणते-कोणते यूज झालेले आहेत? बकेट आहे, स्ट्रॉ, ॲक्स, स्टोन अँड वॉटर. हे ऑब्जेक्ट्स, या वस्तू इथे यूज केले गेलेले आहेत. आणि ॲक्शन कोणत्या-कोणत्या झाल्या? फिक्स करण्याची, कट, देन शार्प करण्याची म्हणजे धार लावण्याची, वेट म्हणजे ओलं करण्याची. हे सगळं ॲक्शन्स इथे आपल्याला पोएममध्ये दिसून येतात. देन क्वेश्चन नंबर 3 आहे, रिराइट द सॉन्ग इन द फॉर्म ऑफ सिंपल डायलॉग बिटवीन हेनरी अँड लिसा. आता हेनरी आणि लिसा यांच्यामध्ये जो डायलॉग झाला, तो आपल्याला सिंपल फॉर्ममध्ये लिहायचा आहे. तर तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकता. एक्झाम्पल म्हणून इथे दिलेलं आहे. हेनरी सेड, "Hello Lisa, there is a hole in my bucket." Then Lisa said, "Dear Henry, then fix the hole in the bucket." मग त्याला होलला फिक्स कर. हेनरी सेड, "With what should I fix it?" मी कशाने फिक्स करू? लिझा सेड, "Fix it with a straw." कशाने फिक्स कर? स्ट्रॉनी. हेनरी सेड, "But the straw is too long." मोठा आहे स्ट्रॉ. Then Lisa said, "Then cut it short." हेनरी म्हणजे त्याला छोटं कर मग. हेनरी सेड, "What shall I cut it?" लिझा सेड, "Cut it with an axe." ॲक्स म्हणजे कुल्हाडी. हेनरी सेड, "डिअर लिझा, द ॲक्स इज टू डल." म्हणजे त्याला धार नाही आहे ॲक्सला. तर लिझा सेड, "Why should you sharpen it?" मग त्याला शार्प का नाही करत तू? हेनरी सेड, "With what should I sharpen the axe?" मी कशाने शार्प करू त्याला? लिझा सेड, ऑफ कोर्स विथ अ स्टोन. म्हणजे कशाने करायचं आहे तुला? स्टोननी करायचं आहे. देन हेनरी सेड, बट द स्टोन इज टू ड्राय लिझा. म्हणजे तो पण ड्राय आहे. देन लिझा सेड, देन वेट द स्टोन. म्हणजे त्याला ओलं कर. हेनरी सेड, विथ व्हॉट शुड आय वेट द स्टोन. म्हणजे मी कशाने ओलं करू त्याला? लिझा सेड, वेट इट विथ वॉटर. वॉटरनी. हेनरी सेड, हाऊ शाल आय गेट द वॉटर. लिझा सेड, इन द बकेट डिअर. देन त्यावर रिप्लाय हेनरी करतो, "डिअर लिझा, देअर इज अ होल इन द बकेट." देन आपला 4th नंबरचा ॲक्टिव्हिटी आहे, प्रेझेंट द स्टोरी लाईन ऑफ द पोएम इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर फ्लो चार्ट. आता फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये आपल्याला ही पोएम प्रेझेंट करायची आहे. इथे मी तुम्हाला फ्लो चार्ट तयार करून दाखवलेला आहे. तुम्ही तसा लिहू शकता किंवा तुम्ही सर्क्युलर फॉर्ममध्ये तुम्ही दुसऱ्या प्रकारेही आपला फ्लो चार्ट तयार करू शकता. देन क्वेश्चन नंबर 5 आहे, राइट द प्लुरल फॉर्म ऑफ द फॉलोइंग नाउन्स. खालील जे नाउन्स आहेत त्याचे प्लुरल फॉर्म आपल्याला लिहायचे आहेत. होल, होल्स. देन ॲक्स, ॲक्सेस. देन स्टोन, stones, bucket, buckets. Question number 6. Form pairs. Make a list of 10 everyday problem and their solution. आता आपल्या रोजच्या जीवनातील अशी काहीतरी 10 प्रॉब्लेम्स आपल्याला लिहायचे आहे आणि त्याचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला त्यावर लिहायचं आहे. आता हे तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये कोणते प्रॉब्लेम्स असू शकतात आणि ते कशाप्रकारे तुम्ही लिहू शकतात, ते तुम्ही तुमच्या मनाने इथे लिहायचं आहे. पण इथे काही एक्झाम्पल्स मी इथे दिलेले आहेत. तुम्ही दुसरे एक्झाम्पल्स लिहिले तरी चालतील. आपला प्रॉब्लेम आहे, फॅन इज नॉट वर्किंग. मग सोल्युशन काय आहे त्याला? कॉल द इलेक्ट्रिशियन. मग कोणाला बोलवायचं आहे? इलेक्ट्रिशियनला. आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, अ टॅप इज लीकिंग. नळ गळत आहे, लीक होत आहे तो. देन कॉल अ प्लंबर टू मेंट इट.
म्हणजे प्लंबरला बोलवा, की तो व्यवस्थित करून देईल आपलं नळ. देन ऑइल इज स्प्रेड ऑन द फ्लोअर म्हणजे ऑइल फ्लोअरवर जमीनवर पसरलं ते पडलं. देन क्लीन इट अँड देन वॉश इट विथ सोप पावडर. क्लीन करा आणि सोप पावडरनी त्याला क्लीन करायचं आहे. देन चेअर इज ब्रोकन. चेअर तुटली आहे. तर मग काय करायचं? कोणाला बोलवायचं? कॉल द कारपेंटर. देन टीव्ही रिमोट इज नॉट वर्किंग. चेंज द बॅटरी. अँड क्लॉथ स्टेन्ड म्हणजे कपडे मळलेले आहेत. तर काय करायचं त्याच्यावर? वॉश इट विथ डिटर्जंट म्हणजे त्याला क्लीन करा. अशा प्रकारे आपली ही ॲक्टिव्हिटी इथे कंप्लीट झालेली आहे. तुम्ही आणखीनही तुमच्या मनाने मोर एक्झाम्पल्स इथे लिहू शकता. अगदी सोपी आणि खूपच साधी अशी लँग्वेजमध्ये मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तरी तुम्हाला काही डिफिकल्टीज असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक